या डावातला पहिला चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापराक धावसंख्या 8. इथे पंकज मुंगळ संघ मालकाला आता जबाबदारी पार पाडावी लागते. एका बाजूला पंकज आहे, एका बाजूला बबलू किकाड आहे आणि दोघांना त्यांची जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने या दरम्यान मारा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो सॉरी, डावखुरा हाताने मारा करतोय. चेंडू परत एकदा मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्या दरम्यान चेंडू कव्हर केलाय आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. फिकी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली आणि धापराक धावसंख्या 9 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2-9 षटक क्रमांक दुसरं चालू असताना 2-9 धावा. हा चेंडू सुरे टाकला जातोय आणि इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. ते आता दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-9 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 9 रन लॉस ऑफ 2 विकेट इन 2 ओव्हर कंप्लीट. प्रथमतः फलंदाजी सायली ट्रेडर्स संघ या ठिकाणी करतोय. सायली ट्रेडर्स आणि माऊली 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यांच्या दोघांचाही चौथा सामना बरोबर. त्यापैकी सायली ट्रेडर्स संघाने एकच सामना जिंकलेला आहे, बाकी 2 सामन्यात पराभव स्वीकारावा. माऊली 11 संघाने सुद्धा एकाच सामन्यात विजय मिळवला आहे आणि 2 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकार लावलेला आहे. आता दुसरा विजय नक्की कोणाचा मिळणार आहे आणि त्याचबरोबर अगदी आपल्याला पाहिजे की इथे लागोपाठचा तिसरा पराभव कोणाचा होणार आहे ते मात्र आपल्याला पाहिजे. इथे अगदी आपण पाहतोय की दोन्ही संघाने वास्तविक पाहता पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला आहे. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यांमध्ये वेळ 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 वाचवा, खेळाडूंना विनंती असेल. नवीन गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळेल. अविल लोणारी. अविल परत एकदा तयार असेल. डावखुरा मारा करेल. सूर्यप्रकाशचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. तिथे झेल अजिंक्यच्या हातातून सटकलाय. जीवनदान या दरम्यान ती मिळलं जाईल पंकजला. अजिंक्य याच्याकडून मात्र जो काही झेल सुटला गेलेला आहे त्या झेलाचा परिणाम काय असणार आहे आपल्याला पाहिजे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या दरम्यान जो केला जात आहे. 10 वरती धापलके 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 10 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या दरम्यान आधी आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये जे सुरू झालेला आहे. गोलंदाजीवरती परत एकदा गोलंदाजीवरती तयार असणार आहे. चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आहे आणि इथे फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा आल्यात. धापराक धावसंख्या 12. 2 बाद 12 धावा. दोन बाद 12 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपण पाहतोय जे तिसरं या दरम्यान जे चालू आहे. अविल परदेदा तयार असेल. समोरच्या बाजूला फलंदाज बबलू. 6 चेंडू खेळलाय. 4 धावा बबलूने आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. या दरम्यानचा चेंडू अतिशय लाजवाब चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. ओके. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा, 2 आऊट. तिसरं षटकार घेऊन आलाय माऊली 11 कडनं सागर शिंदे. स्ट्राईकवर असणार आहे पंकज पुंगळ. 6 चेंडू 6 धावा त्याच्या आहेत. बघूया पुढे आपल्या टीमसाठी तो काय करतोय. सागर पहिला षटक घेऊन आलाय आपल्याकडून आणि टीमचं 4थं षटक टाकतोय सागर शिंदे. त्याचा सामना करतोय पंकज पुंगळ. बघूया काय करतो आपल्या टीमसाठी पंकज पुंगळ. खूप सुंदर असा चेंडू आणि शरीराला लागून चेंडू स्टंपवर. पंकज पुंगळ झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो गणेश बारसे. बघूया गणेश बारसे काय करतोय आपल्या संघासाठी. तीन पॉइंट गणेश बारसे सामना करेल तो सागरचा. चेंडू हवेत आणि सुंदर झेल शाहिद खान याच्याकडनं आणि सागरला दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट मिळते. हॅट्रिकवर आहे सागर आता. बघूया गणेश बारशीत जागा घेण्यासाठी येतोय. गणेश बारशीची जागा घेण्यासाठी आलाय सूरज महाले आणि गोलंदाज सागर शिंदे हा आपला स्वतःच्या हॅट्रिकवर आहे. स्पर्धेतल्या तिसऱ्या हॅट्रिकचा चान्स सागरला मिळू शकतो. प्रथम पहिली हॅट्रिक घेतली आहे ती विकी काकड छावा 11चा खेळाडू आहे. दुसरी हॅट्रिक घेतली तो शुभम अवताडे सागर ट्रेडिंग कंपनी. तिसरी हॅट्रिक बघूया सागर शिंदे पूर्ण करतोय का आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड
खूपच सुंदर असा चेंडू हवेत आहे, परंतु एक बाउन्स. मयूरच्या हातात चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली. एक धावेने धावसंख्या 25 धावा 4 गडींच्या मोबदल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. सागर शिंदे बबलू केकांसाठी. तर एक धावेने धावसंख्या पुढे गेली 26 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा बबलू केकान. गोलंदाजी मार्कवर सागर शिंदे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू टाकतोय. फुलटॉस चेंडू बॅटीवर घेतलाय. समोर दिशेची फैजल खानच्या हातात थोडीशी मिसफिल्ड. 2 धावा पूर्ण करताय. या 2 धावेने धावसंख्या पुढे 28 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा बबलू केकांसाठी सागर. राईट आर्म राऊंड दी विकेट. चेंडू टाकलाय. उत्तुंग असा खेळून काढलाय. सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या झाली 34 धावा. या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे सागर शिंदे. राईट आर्म राऊंड विकेट बबलू केकांसाठी. खूपच सुंदर असा चेंडू खेळून काढलाय. समोर खूपच सुंदर अशी फिल्डिंग व्यवहारेद्वारे शिवम द्वारे. आणि 1 धाव पळून पूर्ण केली. या 1 धावेने धावसंख्या 2 धावा पळून केल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे गेली 36 धावा. 4 ओव्हर 36 धावा आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात. संघाकडून 5वी ओव्हर घेऊन आलाय तो शिवम कुरे. फलंदाजी करतोय सूरज महाले. राईट आर्म. चेंडू खेळून काढलाय. कव्हर मध्ये चेंडू अडवण्यासाठी पळतोय. दोन्ही खेळाडू खूपच सुंदर अशी फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केल्या पळून. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 38 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण केलं तेथे मयूरने. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग करतोय शिवम कुरे. फलंदाजी करतोय महाले. चेंडू टाकलाय. खूप सुंदर असा चेंडू खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. थोडीशी मिसफिल्डिंग परंतु नकार दिला बबलू केकानने. या 1 धावेने संतुष्ट. या 1 धावेने धावसंख्या 39 धावा. गोलंदाजी मार्कवर शिवम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अंपायरला पार करताना बबलू केकांसाठी हा चेंडू. सुंदर असा चेंडू खेळून काढला बबलू केकांनी. लेग साईडच्या दिशेने सागर शिंदेच्या हातात चेंडू जातो. तोपर्यंत 2 धावा. आणि या रनआउटच्या रूपात बबलू केकांना आपली विकेट गमावली.
नकार दिला होता बबलू केकांना, परंतु महालेनं धाव घेण्यास एक रन शॉट, एकही रन नाही आणि आपला विकेटही गमावला बबलू केकांच्या रूपात संघानं. हॅलो. स्पर्धेचा तयार असेल. इथे षटक्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5वा चालू आहे. 5 मध्ये 39 धावा आहेत. स्ट्राईकला फलंदाज राखते आपण पाहिलं. स्ट्राईकला आहे अक्षय, नॉटरकच्या बाजूला सूरज आहे. या दरम्यान अगदी अक्षयच्या पाठमध्ये चेंडू लॉंगॉनला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक धावा आली, दुसरीचा प्रयत्न केला, फिकीला जवाब आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावा संख्या जी आहे ती 41, 5 बाद 41. 5 बाद 41 धावा आहेत. शांत प्रकारचं वातावरण इथे थोडंसं अशांत करावं लागेल फलंदाजांना, कारण षटकार चौकारांशिवाय आता इथे पर्याय नसणार आहे. कारण तगडी धावसंख्या कमसे कम 60-65 धावा धापलकरती बनवाव्या लागतील. गॅप मध्ये चेंडू पाठवला सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात केले गेले या षटकामध्ये. शिवम कुरेवरती डावखुऱ्याचा असणारा हा गोलंदाज शिवम, समोरच्या बाजूला अक्षय होन आहे. एक जबरदस्त कामगिरी दरम्यान अक्षयकडून होताना आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या त्याला पार करून इथे मात्र चेंडू टाकला गेलेला आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. त्या दरम्यान एक धावा आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. थोडीशी रिक्स निश्चितप्रमाणे उचलली गेली होती. 2 धावा येतील. षटक क्रमांक 5 संपलं जाईल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे 47. 5 बाद 47 धावा आहेत. यानंतर होणारा सामना सागर ट्रेडिंग यांच्या विरोधात श्री साई कृष्णा फर्निचर, अविनाशजी पाठक यांच्या विरोधात प्रमोद जाधव अशी मात्र लढत यानंतर जी होणार आहे. त्यामुळे मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपली प्लेइंग 11 द्या आणि टॉस साठी चला. सागर ट्रेडिंग आणि साई कृष्णा फर्निचर. शाहिद खान गोलंदाजीवरती तयार शेवटच्या षटकासाठी. शाहिदचा हा चेंडू मात्र कव्हरला पाठवलाय, सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार.
त्याच दिशेने अगोदर थोडासा जवळ होता, यावेळेचा याही पेक्षा लांब आहे. लागोपाठचा दुसरा षटकार आला. रेडर संघ धावून जे पोहोचलेला आहे 59 वरती 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 5 बाद 59 आहे. अजूनही 4 चेंडूचे बाकी आहेत. शाहिद तयार आहे. इथे चेंडू खूप उंची घेतोय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली, चेंडूने दिशा बदलली आणि इथे पाहता पाहता मात्र 2 धावा आल्या आणि या 2 धावा संख्येने दाबलक 61. आपण चर्चा करत होतो 55 60 65. नो बॉल, नो बॉल आहे. मला वाटतं दीपक दादा चर्चा कराल बरोबर, पण मला एक गोष्ट कळली नाही की चर्चा करून काय बदल होणार आहे का. आता आपण पाहिलं की सगळे खेळाडू हे कसं विचारच नाही. तो त्यांच्याकडे जो अनुभव आहे आणि इथे एक जबरदस्त काम या पंचांचं आपण पाहिलेलं आहे. इथे अगदी आपण पाहतोय थोडीशी बातचीत निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळते आणि फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे इथे या फ्री हिटच्या चेंडूचा फायदा कशा प्रकारे घेतला जाणार आहे. 62 धावा आहेत. परंतु वास्तविक पाहता इथे ह्या गोष्टी नक्की कशामुळे घडल्या गेल्यात त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे, जेणेकरून इथे या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल आली, लेग बायच्यावर पडे. धापलक 63 63 63 वरती धापलक. कारण जी काही चूक आहे ही चूक लक्षामध्ये आली तर ती चूक परत करता येणार नाही याची खबरदारी घेतली जाते. चूक लक्षात येणं गरजेचं आहे. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतो चेंडू मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय परंतु झेल झाला नाही. 2 धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. साच बाज और ये ताज 3 धावा आल्यात आणि या 3 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 66 66. या दरम्यान आपण पाहतोय 66 वरती धापलक 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये सायली ट्रेडर्स चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यानचा चेंडू इथे पॉइंटला झेल झालाय, फलंदाज बाद. स्वराज शेवटच्या चेंडूवरती आक्रमण कशा प्रकारे करणार आहे. एक चेंडू आहे, माणसाला त्याचं आयुष्य जगत असताना त्याचं नाव जर 100 वर्ष समाजामध्ये टिकवायचं असेल तर त्याला 100 वर्षाच्या आयुष्याची अजिबात गरज असते. त्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्यामध्ये त्यांनी अशी काहीतरी कारकीर्द करून दाखवायची की जेणेकरून त्याचं नाव 100 वर्ष टिकलं जाईल. एकच चेंडू आहे, या एका चेंडूच्या करामतीवरती इथे स्वराजला त्याचं नाव मात्र रोशन करायचंय. डेड बॉलचा इशारा आहे. हा स्वराज हे नाव रोशन करणार का की त्याच्या विरोधात असणारा गोलंदाज शाहिद इथे त्याला मात्र थांबवतोय, ते आपल्याला पाहिजे. यावेळेचा चेंडू इथे व्हाईट बॉल, व्हाईट बॉल प्लस 1. स्वराजचे होप संपले गेले होते की काय अशा प्रकारची मात्र परिस्थिती निर्माण झाली होती.
शाहीच्या हातामध्ये चेंडू होता आणि शाहीने करायचे पुष्प पिक्चर पाहिला असेल, म्हणलं असेल मी झुके का नाही साला, त्यामुळे तो चेंडू हातामध्ये आला नाही. या दरम्यान जमिनीला समांतर फटका खेळला. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. पळा पळा पळा, कोण किती पळतो. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न करत असताना इथे फलंदाज बाद झालाय. ह्या 2 धावा आल्यात. टोटल स्कोर 70 धावा झाल्यात. 71 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 71चं टार्गेट आहे. आणि सायलेंट रेडरचं अजून एक वैशिष्ट्य सांगू का, सायलेंट रेडर संघाने पहिल्यांदा 70 धावा बनवल्यात. कारण प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. त्यांच्याकडून कशा प्रकारची कामगिरी केली. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्ला मसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते. साहेब म्हणले, काय करत होतो. कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्ला मसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते. साहेब म्हणले, काय करत होतो. कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. फर्निचर. चला प्रमोद जाधव सर, चला अविनाशजी पाठक सर, चला भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय अविनाशजी पाठक टीम ओनर आहेत सागर ट्रेडिंग कंपनीचे, ते मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. मॅच सुरू होते. 71 धावा ह्या बनवायच्या आहेत माऊली 11 या संघाला. आणि आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी एका बाजूला फैजल आहे, एका बाजूला आविला आहे. आणि या जोडीने अक्षरशः या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना वेळ लावलेले त्यांच्या फटकेबाजीच्या माध्यमातून. समोर गोलंदाज जर अगदी आपण पाहिला अक्षय गुंजाळ गोलंदाज मार्कावरती या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. पाहिजे इथे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल.
गोलंदाजीवरती तयार असेल. पंचांच्या डाव्या हाताला पार करून अक्षयचा पहिला चेंडू. पहिला चेंडू मिड विकेटला पाठवलाय. फैजलचं हे वैशिष्ट्य आहे, तो सुरुवात करताना सिंगल डबलनी करतच नाहीये. तिची सुरुवात षटकार चौकाराने असते. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. कुमारी अवनी कुठे हिच्या शुभास्ते आपण याकडे टॉस करणार आहोत, परंतु इथे बॉस सारखी फलंदाजी करतोय फैजल. लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. लागोपाठचे दोन चौकार या दरम्यान अगदी मारल्यानंतर थोडेसे विचार विनिमय करायची सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये सायलेंट रेडर्स या संघाकडून. इथे फैजलला कशा प्रकारे थांबवायचं, इथे मैदानाच्या आतमध्ये इथे फैजलच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी करायची, ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान होताना पाहायला मिळते. चेंडू थोडासा इथे आमचे प्रमोद जाधव यांनी परत एकदा टॉस जिंकला आणि त्यांना विचारलं सर आता काय, ते म्हणले आता 5 मिनिटं नाही, आता डायरेक्ट बॉलिंग. कारण ज्या ज्यावेळेस टॉस झाला त्याच्याच प्रमोद सरने मी म्हणायचे 5 मिनिटं सर थांबा, लगेच सांगतो. यावेळेस थांबले नाही, यावेळेस कदाचित घरीच ठरून आले होते. काल जी चर्चा झाली सगळ्या खेळाडूंबरोबर, ती चर्चा होत असताना त्यांनी ठरवलं की उद्या जर टॉस जरी जिंकला की क्षेत्ररक्षण घ्यायचं. या दरम्यान इथे विड ऑफला वा बिग विकेट आली आणि जी चर्चा झाली ती चर्चा सफल होताना पाहायला मिळते. फैजलचे रोपणे बिग विकेट, फलंदाज बाद. बिग विकेट फैजलच्या रोपाने या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. माऊली 11 संघाला बसलेला एक जबरदस्त धक्का निश्चित प्रमाणात जो सहन करावा लागणार आहे हे तितकंच खरं आहे, कारण फैजल काय करू शकतो नवीन सांगण्याची गरज नाहीये. इथं अगदी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसरा चेंडू आम्ही पाहिला, तो तिसरा चेंडू इथे मात्र डॉट आला, पण चौथ्या चेंडूवरती विकेट आली. नवीन फलंदाज आता फैजलच्या जागेवरती आलाय सचिन शिंदे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. पाहिजे सचिन शिंदे काय कर्मात करणार आहे. जो स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकच्या बाजूला अविल लोणारी जो अजूनही या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती तयार असणार आहे. बातचीत खूप मोठ्या प्रमाणात 71 धावा संख्येचा पाठलाग करत असताना इथे ह्या धावा कशा थांबवायच्या, ह्या धावा कशा बनवायच्या, धावा बनवणं, धावा थांबवणं हा ऊन सावल्यांचा असणारा खेळ आपल्याला जो पाहायला मिळतोय. अक्षय तयार. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी शरीरापासून थोडासा दूर करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती राज होऊन आलाय. त्या दरम्यान धाव मिळणार नाहीये. इष्टेंच्या पाठीमागे असणारे इष्टरक्षक स्वराज आपलं काम सुंदरत्या पार पाडतोय. चांगला कॉल या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळाला जो अविलचा होता.
इथं सचिनने धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. अविलने पाहिलं क्षेत्ररक्षक खूप जोरात चेंडूवरती येतोय, धाव घेतली नाही. धावफलक स्थिर आहे, 8 आहे. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक पहिला चालू आहे. या दरम्यानचा चेंडू गॅप मध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज आता इथे मात्र स्ट्राईकला असणार आहे. अविल राहुल गडकरी गोलंदाजी मार्गावरती असणार आहे. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान बॅकफुटला सरकला, पॉइंटला झेल झालाय. फलंदाज बाद, अविल सुद्धा बाद. मिळालाय. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल स्कोर जो आहे तो आहे 12 आहे आणि 12 धावसंख्येवरती 2 धक्के निश्चितप्रमाणे दरम्यान जे सहन करावे लागलेले आहेत. धावफलकावरती धावसंख्या 12, 2 बाद 12. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः दीपक आहेर पाटील दादा मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉनट्रॅकच्या बाजूला सचिन आहे. सचिन शिंदे मात्र नॉनट्रॅकच्या बाजूला आपल्याला पाहिलं. दीपक एका बाजूला आहे, सचिन एका बाजूला आहे. गोलंदाजी मार्गावरती राहुल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अविल याच्या अगोदर जो बाद झाला, अविलकडे पाहिलं आणि सौरव गांगुलीची आठवण झाली आणि भारतीय संघाला तारणारे मात्र जे खेळाडू होते त्या कालखंडामध्ये 96चा जो कालखंड जो होता, 90च्या दशकातला 2000 म्हणजे 1990 ते 2000चा कालखंड जर आपण पाहिला, मग त्याच्यामध्ये सौरव गांगुली इथे राहुल गडकरीवरून राहुल द्रविडची आठवण झाली, सचिन शिंदेवरून सचिन तेंडुलकरची आठवण झाली, VVS लक्ष्मणची आठवण झाली. तो कालखंड जो होता ना, यांनी भारतीय संघाला तारलेला आहे. त्यानंतर मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग अंडर-19चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघामध्ये आले. तिथून पुढे सुद्धा क्षेत्ररक्षणाची कामगिरी जर अगदी आपण पाहिली तर जबरदस्त उत्तर पाहायला मिळाली. हे 2 खेळाडू जोपर्यंत भारतीय संघामध्ये नव्हते तोपर्यंत क्षेत्ररक्षण भारतीय संघाचं इतकं म्हणावं तिथं ताकदीचं नव्हतं. पण मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग आले आणि त्यानंतर बऱ्याच जणांचं क्षेत्ररक्षण सुद्धा सुधारलं गेलं असं आपण म्हणू. खूप वाढले गेलेले आहेत. एखाद्या 2 खेळाडूं कामगिरी चांगली होत राहताना आपण जर पाहिली ना तर बाकीच्या खेळाडूंचे सुद्धा उप्स वाढले जातात, आत्मविश्वास वाढला जातो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे चेंडू हवेत आहे, पाहायचं आहे. इथे राहुल गडकरी चेंडू खाली आलाय, कॉटन बोल्ड केलं. दीपक दादाची खेळी सुद्धा संपुष्टात आली. फलंदाज बाद.
दीपक दादाच्या रूपाने धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलाय जो बसला गेलेला आहे तो तिसरा. 3 बाद 12 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो शिवम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. डावखुराचा हा फलंदाज शिवम 77 क्रमांकाचा टी शर्ट मात्र ज्यांनी परिधान केलेला आहे हा शिवम आहे. पंकज पोंगळने घेतलेल्या झेलानंतरची करामत अगदी आपण पाहिली की बाकीच्या सगळ्या खेळाडूंचे हुब्स वाढले गेले. गोलंदाजांची कामगिरी सुंदररित्या होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. गोलंदाज टायगर आहे पंचांच्या डाव्या त्याला पार करून बिघिट केलाय. परत एकदा चेंडू हवेत आहे. झेल या दरम्यान होऊ शकला नाही. पंकज चेंडू पर्यंत पोहोचला नाही. चेंडू सीमारच्या झोपात पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा आलेल्या आहेत. झेल होऊ शकला नाही. धापलकावती धावसंख्या निश्चित प्रमाणात आपण पाहतो या ठिकाणी जे आहे ते आता 14 धावा. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 3 बाद 14 धावा. माऊली 11 हा संघ जर निश्चित प्रमाणात पाहिला याच माऊली 11 संघातले असणारे डॉक्टर गोलेचा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या संपूर्ण टीमसाठी खेळाडूंसाठी ओव्हरच्या ज्या पुढे आहेत ज्या पाण्यामध्ये मिक्स करून आपण पिल्यानंतर आपली एनर्जी वाढली जाते. अशक्तपणा जो आहे किंवा शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे कमी झालेलं असतं ते पाण्याचं प्रमाण भरून निघलं जातं. ORS आणि जेवढे पाहिजे तेवढे म्हणजे असं नाही की लिमिट आहे त्याला काही. इथे पंचाकडे हलकं सापील. इथे वाईड बॉल. चेंडू खराब आहे. तर मी डॉक्टर गोलेचा यांनाही मनापासून धन्यवाद देईल ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ओव्हरचे पाकिट्स निश्चितप्रमाणे जे मिळालेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देणार आहे. दुसऱ्या बाजूने याच माऊली 11 मध्ये खेळणारा आमचा अजिंक्य बोबडे आज ज्याचा वाढदिवस आहे. तर अजिंक्यला सुद्धा आमच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने अजिंक्यला सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. टिळक चौक प्रीमियर लीग एक भैया कुल्ले चषकाच्या माध्यमातून सुद्धा अजिंक्यला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अजिंक्यच्या इच्छा आकांक्षा जेवढ्या असतील त्यांनी मनामध्ये जे स्वप्न बाळगले असतील ते लवकर लवकर परमेश्वर ते पूर्ण करण्याची ताकद निश्चितप्रमाणे त्याला देऊ आणि त्याच्याकडून त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा मात्र पूर्ण होत याच खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यासाठी ज्या असणार आहे. तिथे फीकी थोडीशी खराब आहे. खराब फीकी निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. एक सिंगल आली. धापलक वाढला. षटक क्रमांक संपला जाईल मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 3 बाद 16 धावा. 16 रन लॉस ऑफ 3 विकेट इन 2 ओव्हर कंप्लीट आहे.
हा चेंडू डॉट. हो, इथे मात्र फलंदाज बाद. संघ थोड्याशा अडचणीमध्ये सापडलाय. 5-16 धावा आहेत. 5-16. सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतरचा चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आलेली जी विकेट होती फैजलची, त्यानंतर असं वाटलं की आता फैजल बाद झालाय, आविल इथे मात्र डाव सावरेल, पण दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आविलला सुद्धा परतावं लागलं आणि तिथून पुढे संघ थोड्याशा अडचणीत सापडले. पण आता राहिलेले जे फलंदाज आहेत या फलंदाजांना त्यांची करामत करून दाखवावी लागणार आहे, कारण वास्तविक पाहता कधी कधी हुकमाचे एक काम करत नाही, अशा वेळेस दुरीतिरी सुद्धा काम करून जाते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण इथे तुम्हाला लढावा लागणार आहे. इथे परत एकदा बिघडण्याचा प्रयत्न स्वराज लाकरे झेल घेतोय आणि आपण जी चर्चा करतोय थांबणं गरजेचं आहे, थांबत नाहीये. फलंदाज बाद झालाय, कारण जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला सेट होणार नाही. म्हणजे काय होतंय, तुम्ही इथून फिरायला जाता गोव्याला आणि गोव्याला फिरायला गेले की तिथं तुम्ही जाता लगेच मागे येता, पण त्या परिसराचा तुम्ही आनंद घेत नाहीये. तुम्ही तिथे गेल्यानंतर सेट होणं गरजेचं. तुम्ही एखाद्या गावामध्ये नवीन वास्तव्यासाठी ज्यावेळेस जाता तिथं तुम्हाला सेट होणं गरजेचं असतं. आपण कुठं राहतो, आपला परिसर आजूबाजूचा कसा असेल, इथलं वातावरण कसं आहे, सेट व्हावं लागतं. आणि एकदा तुम्ही सेट झाला की मग पुढची कामं करायला तुम्हाला सोपी जातात. इथं काय होतंय, येणारा प्रत्येक फलंदाज आल्या मात्र बिघडण्याचा प्रयत्न करतो आणि हा बिघड करत असताना स्वतःला थांबवत नसल्यामुळे मात्र परतीचा मार्गाला जावं लागतं. आणि चांगली मैत्री बाकीच्या सगळ्यांची, तू चल मे बी आया, एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज बड्डे बॉय मैदानाच्या आत. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल आली, सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धाव संख्या 17-6 बाद 17. षटक क्रमांक 3 चालू असताना 3रं षटक चालू आहे. 17 धावा आहेत आणि 6 फलंदाज, निम्मेपेक्षा जास्त फलंदाज आत्ताच पहिल्या 3 षटकामध्येच बाद होताना पाहायला मिळालेले आहेत. स्ट्राईकला बऱ्याच काही कालावधीनंतर आता स्ट्राईकला आलाय सचिन. या दरम्यान चेंडू सचिनच्या बॅटमधून मात्र कॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती, तिथे चेंडू कव्हर केला जाईल. सचिन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं या दरम्यान जे संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये 18 धावा धावा फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 18 रन, लॉस ऑफ 6 विकेट इन 3 ओवर कंप्लीट. 18 रन, 6 विकेट के नुकसान पर 3 ओवर के बाद, और अब गेंदे बाकी आना है 18, और 18 गेंदों में 53 रन की जरूरत है. 53 रन्स इन 18 बॉल्स. 18 चेंडूमध्ये 53 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. पण इथे चर्चा ह्याही प्रकारची असणार आहे की 18 चेंडूमध्ये 53 जरी प्रतिस्पर्ध्याला बनवायच्या असतील, पण आपल्याला सायली टेरर्स संघाला इथे या संघाच्या बाबतीत चर्चा करत असताना इथे हा संघ ही चर्चा करत असेल की राहिलेले 18 चेंडू जेवढ्या कमी धावा दिल्या जातील त्याचा फायदा नेट रन रेटला होणार आहे. कारण इथे 8 संघांमधून असे कितीतरी संघ आहेत की त्यांना 1-2 विजय मिळालेले फक्त 4-4 सामन्यांमध्ये. त्यामुळे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती एलिमिनेटर राऊंड मध्ये जे काही 2 संघ पोहोचणार आहेत ते खूप भयानक असणार आहेत, की ज्यांनी पराभवाच्या चव खूप जास्त चाकलेल्या असतील, विजय थोडे मिळले असतील. पण हे जे 2 संघ असतील ना 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती, हे संघ काहीतरी करामत करून दाखवतील या स्पर्धेमध्ये, कारण जिव्हारी लागलेला फटका असणार आहे तो. एलिमिनेटर राऊंडला जे 2 संघ आहेत हे 2 संघ क्वालिफाय 1 संघांसाठी मात्र भयानक ठरणार, धोकेदायक ठरणार आहे. पाहत राहा तुम्ही या स्पर्धेत. इथे बिघिट आहे,
सचिनच्या बॅट मधून चेंडू पचल मिड विकेटला सीमार्चच्या बारे षटकांची रन आहे. बॉल मित्रांच्या आतमध्ये देणं गरजेचं राहील. चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय मिड विकेटला. चेंडू मला वाटतं पलीकडच्या स्टेशन रोडच्याही पलीकडे. बोला सर. स्कोर आहे 24. 17 चेंडू बाकी आहेत. 47 धावा बनवायचे. 17 चेंडू 47. पंचांच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त कामगिरी करणारे आमचे चैतन्य खोलगडे सर आहेत, सोहेल पठाण सर आहेत, आमचे सोहम दीक्षित आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे स्कोरर कृष्णा सुरसे असतील, मयूर भालेराव असतील, त्याबरोबर आमचे गौरव निकोले असतील. यांचे कामे दरम्यान अगदी सुंदर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल घेतली गेली नाही कारण सचिनकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. त्याबरोबर अगदी आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण जी लाईव्ह करत आहोत. संतोष नाणेकर आणि संपूर्ण त्यांची टीम जी आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देणार आहे. या दरम्यानचा चेंडू इथे उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान अक्षयकडून बरोबर त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे. गणेशचं क्षेत्ररक्षण या दरम्यान अतिशय सुंदर होतं पाहायला मिळते. डीजे गणेश चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय, ज्यांनी आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आहेत. संघाची धावसंख्या 28 आहे. 6 बाद 28 आहे. 14 चेंडू 43. 1-2 बिघीड सामन्याचे रंगत वाढवणार आहेत. पण राहुल गडकरीच्या विरोधात बिघीड केले जाणार का हे तितकंच महत्वाचं आहे. या दरम्यानचा चेंडू इथे मात्र बॅटवरती नाहीये. चेंडू निर्धाव असेल. चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळालेला आहे. फलंदाज अगदी आपण पाहतोय स्ट्राईकला जो आहे तो इथे अजिंक्य बड्डे बॉय इथे अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये आहे. आज स्वतःचाच वाढदिवस स्वतःच्या फलंदाजीच्या माध्यमातून कसा साजरा केला जाणार, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जे करायचे ते तुलाच करायचे. कारण जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावरती विसंबून अजिबात चालणार नाही. स्वतःलाच इथे सिद्ध करावा लागणार आहे. इथे बिघीड केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जेल सुटला आणि इथे करामत झाली. षटकार आलाय. चेहरान अजिंक्यच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. हा कदाचित टर्निंग पण ठरेल. चोवीस चेंडू 34 झाल्यात. 12 चेंडू 37 बनवायचे. चला वेळ वाचणं गरजेचं राहणार आहे. 12 चेंडू मध्ये 37 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आजच्या या दिवसभरातला आपण पाहतोय जो आहे तो दुसरा चालू आहे. दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आता 12 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. यानंतरचा सामना जो आहे हा सागर ट्रेडिंग कंपनी यांच्या विरोधात साई कृष्णा फर्निचर
याच्यामध्ये ही लढत यानंतर आपल्याला जे पाहायला मिळणार आहे आणि आपल्याला पाहायचं आहे या लढतीमध्ये आता कोण कोणावरती बाजी मारणार आहे. हा जो सामना आपण पाहतोय माऊली 11 विरुद्ध सायली ट्रेडर्स या दोन्ही संघाने एकच विजय मिळवलेला आहे. तर सागर ट्रेडिंग आणि साई कृष्णा फर्निचरमध्ये सागर ट्रेडिंगने एकच विजय मिळवलाय तर साई कृष्णा फर्निचरने 2 विजय मिळवलेले आहेत. गोलंदाज तयार 12 चेंडू 37 फुलटॉस आहे समोरच्या बाजूला आहे आणि हा षटकार आहे. चिरण 6 धावा साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक वाढला 40 वरती धापलक 6 गड्यांच्या बोगद्यामध्ये शेवटचे 11 चेंडू 31 धावा अजून या प्रकारच्या बनवायच्या आहेत. सामना होता कुठे आणि आला कुठे. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार 5व्या चेंडूतील 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आहे. हा टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळतोय. 2 षटकार लागोपाठ चालले त्या डावात 40 धावा आहेत. या दरम्यान सचिनच्या बॅट मधून अजून एक विकेट आलाय. फिर से एक बार चेहरा साई षटकार. संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. धापलक धावसंख्या वाढली 46 वरती धापलक 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये समीकरण परत एकदा आपण पाहूया. शेवटचे 10 चेंडू बाकी राहिलेत आणि 25 धावा बनवायच्या आहेत. 10 गेंदेवर 25 रन और भी जीतने के लिए जपानाने गेंदबाज अक्षय होन अक्षय वरती केले गेलं आक्रमण या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये बॉलचे प्रमाण आपल्याला जे पाहायला मिळत आहेत ही बॉल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहेत गणेश पंढरे साहेबांच्या माध्यमातून आहे आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे शरद काळू वाघ साहेब सोहम व्हेजिटेबल कंपनी यांच्या माध्यमातून हे बॉल सौजन्य सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळते. प्रत्येकाचं योगदान आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. 6:46 धावा आहेत. 10 चेंडू 25 धावा दरम्यान बनवायचे आहेत. परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये कारण इथे जेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू हातामध्ये आला नाही. चेंडू मात्र शरीराच्या साने अडला. त्या दरम्यान 2 धावा आल्या. धापलक धावा संख्या 48. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 23 धावा. जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. जोपर्यंत अजिंक्य आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. लढावा लागणार आहे. लढल्याशिवाय पर्याय नाहीये. परत एकदा चेंडू मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू परत एकदा सटकलाय. एक आली दुसरीचा प्रयत्न केलाय. फिकी थोडीशी उशीर आहे असं दिसता क्षणी घेतलेला तब्बल 2 धावा जीवनदान. कुणालकडून झालेलं खराब क्षेत्ररक्षण एकदा नाही 2दा. कारण असं म्हटलं गेलंय की इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है, इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है और जिस पे ज्यादा भरोसा करो साला वही धोखा देता है. भरोसा ठेवला गेला होता त्या भरोशाला पात्र अशी कामगिरी होताना पाहायला मिळाली नाही. दर्शन गायकवाड सारख्या काय खेळाडूकडून एक झेल सुटला काय आणि तिथून पुढे दर्शनची कामगिरी आपण पाहतोय काय भयानक आहे. आज पहिल्या सामन्यात दर्शन गायकवाडला मॅन किताब सुद्धा मिळाला. भन्नाट वेगाचा आहे. चेंडू मात्र डॉट आहे. समीकरण बदललंय. चेंडू बाकी राहिले 7 बनवायचे 21. हा चेंडू निर्णायक असणार आहे. माणूस एका पराभवातून कधीच आयुष्यामध्ये पराभूत होत नाही. एक पराभव स्वीकारावा लागला म्हणजे माणसाचं आयुष्य संपलं असं नाही. अपयश आलं म्हणजे माणूस आयुष्यातून खचला असं अजिबात नाही. 7 चेंडू 21. 7 चेंडू 21. गोलंदाज तयार अक्षय. परत एकदा बिघिट केलाय. चेंडू लॉंगला खिलाडी क्या मस्तक पे दस्तक चरण. शेवटचे चेंडू बाकी राहिले 6 आणि बनवायच्यात 15 धावा. सामना होता कुठे ने आला कुठे. आहा से आहा तक 6 गेंदे 15 रन. संघाची भयानक अवस्था होती माऊली 11 संघाची.
पण त्यानंतर अजिंक्य बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये आला, त्याचा एक झेल सुटला, त्याच्यानंतर आलेला षटकार आम्ही पाहिला आणि त्यानंतरची कामगिरी आम्ही पाहतोय की सचिन मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंज देतोय. झुंज सगळ्यात महत्वाची आहे. संघर्ष करावा लागेल, कारण असं म्हटलं गेलंय, स्वामी विवेकानंदांचं जे वाक्य आहे तेच वाक्य भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे की जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. जेवढा मोठा संघर्ष असतो ना तेवढा विजयोत्सव हा तितक्या थाटामाटा साजरा केला जातो. आणि एक गोष्ट तितकीच खरी आहे की ज्या विजयामध्ये संघर्ष नाही, नाही का सतीश सर, ज्या विजयामध्ये संघर्ष नाही तो विजयच नाही. विजय विना आलेला म्हणजे संघर्ष विना आलेला विजय जो आहे त्या विजयाची किंमत शून्य आहे. संघर्ष करावा लागेल. जो संघर्ष सतीश सर स्वतःच्या बाबतीत करतायत या स्पर्धेत, तरी इथे बिघड केलाय, चिंडमीड बिघडलाय. कारण आम्ही साई इलेव्हन शिर्डी संघामधून सतीश सरांना खेळत असताना तो संघर्ष आम्हाला जास्त पाहायला मिळत नाही, पण या स्पर्धेमध्ये सतीश सरांना स्वतःसाठी मात्र खेळावा लागणार आहे. कारण मी काय आहे हे अजून तरी पाहायला मिळालं नाही सतीश सरांना, बरोबर. कदाचित यानंतरच्या सामन्यात पाहायला मिळेल त्या अपेक्षा आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहे सतीश सर. कारण आम्ही सतीश सर जे पाहतो ते सतीश सर आम्हाला पाहायला मिळाले नाही. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. इथे मात्र शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 14 धावा बनवायच्या आहेत. पाच चेंडू 14 धावा. इथे बिगेट चेंडू मिड विकेटला पोहोचलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकाराचे रन. मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. सामना कोठे होता, कोठे आलाय. सामना 12 चेंडू 37 होता. आता सामना 4 चेंडू 8 आलाय. पण हे विसरून अजिबात चालणार नाही सायली ट्रेडर्स संघाला. इथे 9 चेंडू 9 पण नाही झाल्या. यावेळेचा चेंडू नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर मला वाटतं चेंडू पडलाय. खेळपट्टीच्या बाहेर आहे. आणि खेळपट्टी म्हणजे तुम्ही जी पाहता ती खेळपट्टी नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. 4 फूट 4 इंचचा असणारा एक बॉक्स, 8 फूट 8 इंचच असणारी पूर्ण जी एक लाईन आपण पाहतोय त्याच्या बाहेर चेंडू पडला तरची गोष्ट आहे. खेळपट्टी किती मोठी बनवली ते महत्वाचं नाहीये, तिथे जे मार्किंग आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. 4 चेंडू 7, पुढचा चेंडू फ्री. इथे मात्र चेंडू बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट असणार आहे का, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव आली. आणि इथे काय घडलंय पा, नजरहटी दुर्घटना घटी. सचिनकडे स्ट्राईक पाहिजे होती, सचिनकडे स्ट्राईक दिली गेली. अजिंक्य मात्र स्वतःहून बाद झाला, सॅक्रिफाईस केलं, त्याग केलाय. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत, 3 बनवायच्या 6 धावा. आणि जर इथे नॉट आउट सचिन आपल्या संघाला विजय मिळवून देत असेल तर त्याला आलोक तिवारी यांच्या वतीने 200 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्राइज किती आहे हे महत्वाचं नाही. 10 रुपये, 20 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये, 1000, 500, 2000, 5000, 10,000 हे महत्वाचं नाहीये. प्राइज मिळतंय, कौतुकाची थाप पाठीवरती मिळते, हे महत्वाचं आहे. नवीन फलंदाज आलाय दत्तू गर्दे, नॉन ट्रॅकच्या बाजूला. शेवटचे चेंडू बाकी आहेत, 3 बनवायच्या 6 धावा. समोरच्या बाजूला खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेलाय, क्षेत्ररक्षण सुरेख आहे. 1 धावा आली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि इथे 2 धावा आल्यात. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. क्या होगा, क्या होने वाला है. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ
ना किसी डॉक्टर की दवा चलती है. 2 गेंदने 4 रन, बिग हिट आणि सामना संपवलाय सचिनने. षटकाराने अभिनंदन. माऊली लेवन. अभिनंदन सचिन. मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर यांचा गगनभेदी षटकार. इथे अगदी आपण पाहतोय. चलो आलोक तिवारी सर, 200 रुपए के इनाम है आपके शुभ हाथों से सचिन के लिए. एक जबरदस्त लढत